नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे डेमोटो व्लॉग्समध्ये. आणि आज आपण जाणार आहोत एकविरेला. खूप दिवस झाले, 2-3 आठवडे झाले असेल आपण कोणताही व्लॉग अपलोड नाही केला, कारण परीक्षाही चालू होती, पेपर चालू होते 11वीचे, म्हणून आपल्याला कोणताही व्लॉग नाही बघायला भेटला. पण आज टाईम भेटला, आज जाऊ एकविरेला. आणि या व्लॉगमध्ये ट्विस्ट आहे कारण आपल्याकडे दीपेश नाही आहे, आपल्याकडे आपला एक मित्र येणार आहे गावातला, ऋषिकेश बाताले. तर बघूया, वाट पाहूया त्याची. तर बघू शकता आलेला आहे, पूर्ण तयारीत आलेला आहे, ग्लव्स, हेल्मेट. चला आता जाऊया पेट्रोल पंपावर, कारण गाडीमध्ये पेट्रोलसुद्धा नाही आहे. पहिले पेट्रोल टाकू आणि मग निघा. चल सरळ जाऊ. चल. तर या राईडमध्ये एक ट्विस्ट पण असणार आहे, कारण आपल्या गाडीत दीपेश नाही आला. सिंगल राईड असणार आहे ही, कारण तो तुम्हाला नंतर सांगतो मी पुढे. तर आत्ता पेट्रोल टाकून झालेला आहे आणि आपण डायरेक्ट आता निघूया कारल्याला. तर पुढे ब्लॉगमध्ये राहा, पूर्ण ब्लॉग बघा आणि काय चुकीचं झालं असेल ते कमेंटमध्ये पिन करा. आय होप मला हा ब्लॉग आवडेल. आता बघू शकता आपला पहिलीच बाईक म्हणजे हार्ले डेव्हिडसन बघायला मिळाली. तर अशा खूप बाईक आपल्याला बघायला मिळणार आहेत एकविरा पोचोसपर्यंत. तर लास्टपर्यंत ब्लॉग बघा. बघू शकता आता आपल्या समोर एक सुपर बाईक विसा गेलेले आहे. आवाज नोटीस करा. दुसरी बाईक म्हणजेच BMW S1000 RR गेलेले आहे. आवाज नोटीस करा. आवाज काय ब्युटिफुल आवाज आहे या बाईकचा. आवाज नोटीस करा. पहिलीच सुरुवात आपली सुपर बाईकने झालेली आहे. स्पीड किंग सुपर बाईक BMW S1000 RR. तर पुढे पण राईड चांगलीच राहील. आणि हा ऋषिकेश वाटतं पाठी राहिलात, त्यामुळे मला स्लो जायला लागतं. हे बघा आला ऋषिकेश, कारण तो नवीन आहे ना, तो नवीन पाठी राहिलेला वाटतं. तर आता आपण सोबतच जाणार आहोत फुल राईड. आणि स्पीड नोटीस करा 90. 100 टच झालेलं आहे स्पीड, बघू शकता तुम्ही. एंटर द खोपोली. आत्ता आपण खोपोलीमध्ये पोचलेलो आहोत. बघू शकता इथून खोपोली स्टार्ट होतं आहे. मला एक सांगू का, ऋषिकेश आपल्या पाठी फक्त लोणावळापर्यंत येणार आहे. त्याला सांगितलं आपण का लोणावळापर्यंत जायचे. बघूया तिथून त्याला नेऊ आपण कारल्याला. कसा होता तो बघा पुढे. बघू शकता आत्ताच आपण खोपोलीच्या गेटवरून पास केलेला आहे. आत्ताच खोपोलीतून एंटर केलं आहे आणि घाट चढायची रोज झाली इथूनच. आणि घरी तर आम्ही का सांगितलं आहे का कामावर झालो आहे. कामावर लवकर बोलले 7 वाजता आणि लगेच 7 वाजता गाडी काढली आणि सरळ निघलो कारल्याला. शेवटीला एकविराचं दर्शन करायला जायचे. काय पण हो, आपण दर्शन तर करणारच. एकविरासाठी आपण काय पण करू शकतो. तर हे काय आहे आपल्यासाठी जवळजवळ आपण अर्धा रस्ता तर पूर्ण केलेला आहे. आता जास्त लांब पण नाही व्हायला. तर पोचू आता अर्धा 1 तास आपण कारला टच होऊ. तर हीच तर प्रॉब्लेम. अशा जर हेवी व्हेकल समोर आले आता आपली स्पीड स्लो करायला लागते. आणि माझी तर काय सुपर बाईक नाहीच आहे, मग शाईनला काय एवढं पिकअप तर नाही, लगेच एकदम स्लो बाईक होते, म्हणून भीती वाटते. म्हणून तुम्हाला बोललो ना मी दीपेशला आणला नाही. या कारणास्तव मी दीपेशला आणला नाही. हा रस्ता बघा, जर या रस्त्यावर आम्ही दोघं आलो असतो तर त्याला चालत यायला लागला असता, म्हणून मी ना आणला त्याला. जाऊ दे, मग पुढच्या वेळेस आणून बघूच, रिस्क घेऊ. जाऊ दे. हा रस्ता बघा, जर डबल शिरापचो ना शाईनवर तर शाईन चढली नसती, मग त्याला चाल द्यायला लागला असता, म्हणून मी त्याला आणला नाही. त्याला पण सांगितलं मी घरी गेलो का तुला काय कारण होतं तो मी तुला आणला नाही. हे बघा 2 पोलीस भेटलेले आपल्या इथे. एवढं मी ॲक्सिडेंटला घाबरत नाही ना, तेवढं मी त्या पोलिसांना घाबरतो, कारण घाबरायला पाहिजेच पोलिसांना. तर इथे पुढे 2 रस्ते आहेत, आम्हाला माहिती नाही कोणत्या रस्त्यावर जायचे. बायकर तर सगळे वरच्या रस्त्यावर चाललेत, पण बघूया तरी विचारूया थांबून कोणता रस्ता आहे ऋषिकेश. लोणावळा ऋषिकेशला माहीत नाही वाटतं खूप गाड्या येतात, साईडला लावायला लागेल गाडी, आता कोणतरी टोकायचं आपल्याला.
बघू शकता आत्ता आपण इथे रेस्ट करायला थांबलेलो, तेवढ्यातच एक सुपर बाईकचा ग्रुप आलेला आहे. कारण मला तर सगळ्यात त्यांच्या सुपर बाईक दिसतात बघा. पुढे ZX10 आणि पाठी हायाबुसा, बघा R1, सगळ्या सुपर बाईक दिलेल्या आपल्या समोरला. तर आम्ही एकाला विचारलेलं मगाशी हाच रस्ता आहे वरती जायचा. चला मग निघूया न वेळ घालवता, चला पुढे. तर आता ऋषिकेश थांबला येते ना, बोलतो का नको वरती लय टाईम होईल खूप, काय की तो घरी सांगून ना आला. मग मला बोलतो तो चला इथून घरी, पण काय ना मी त्याला बोललो केला त्याला तयार, आपण जाऊ कार्याला एकविराईचं दर्शन घ्यायचे शेवटीला आपल्याला. झाला तो तयार आणि आता आपण निघूया कार्याला डायरेक्ट. आता काही जास्त लांब नाही इथून, फक्त 14 किलोमीटर कारला आणि डायरेक्ट आपण जाऊ मंदिरात. मग आता एवढा आल्यावर इथून थोडी कोण परत जाईल आणि ऋषिकेश सरळ पुढंच चाललेला. पटकन त्याला हॉर्न दिला आणि बोललो पाठी विसरला पटकन घाईघाईत. चला आत्ता आपण एकविरेचे गेट पास तर केलेलं आहे, खूप जवळ आहोत आपण दर्शनाच्या. दर्शन घेऊ आणि डायरेक्ट जाऊ घरी. तर आपली इथून पायऱ्या चढायची सुरुवात झालेली आहे आणि बाईक आपण पार्किंगमध्ये लावून आलो आहोत. पार्किंग चार्ज जे आहे खूप जास्त नाहीत, पर बाईक 20 रुपये. तसे आपण त्याला 40 रुपये दिले आणि आलो. अर्धा रस्ता चालूच होतो की ऋषिकेशला दम लागला आणि तो बसला खाली. त्यावेळेला का तुम्ही सीन ब्युटिफुल नेचर एन्जॉय करत आहात. काय दमला अरे? दमला का म्हणजे धावत आलो 5 मिनिटात. 5 मिनिटात का? मग चला आता उठ लवकर. पण कुठं आलो दाखव. 2 मिनिटाचा रोड राहिला. चल मग आता जायचं ना घरी लवकर. जाऊ घे. दम खाऊन जमाचं नाही. दम खाऊ दे. आठवड्या आला मग मला कोण न्यायचं उचलून? तुझी गाडी आहे ना. परत आपण चालायची सुरुवात केली आणि फक्त 2 मिनिटा रस्ता बाकी होता. तेवढ्यातच आपल्याला एकविराईचे सुंदर सुंदर फोटो दिसले. यावेळेस तर घ्यायला भेटले नाही, पुढच्या वेळेस नक्कीच घेऊ. फायनली पोचलो आम्ही आता मंदिराजवळ. ऋषिकेश खूप दमलाय बघा. लवकर जायला लागेल, आता निघायला लागेल लवकर दर्शन घेऊन, कारण कामाला पण जायचे परत. फायनली पोचलो आम्ही आता वरती. आता पटकन जाऊन दर्शन घ्यायला लागेल. चला मग बघा खूप गर्दी आहे आता, कारण आज रविवार आहे. सगळी आल्यात आईच्या दर्शनाला. खूप गर्दी आहे बघा, तरी पण आपण दर्शन घेऊन येऊ. चला पटकन दर्शन घ्यायला लागेल. फायनली दर्शन झाला आता आमचा. आता मी निघू घरी जायला, कारण आता खूप टाइम झाला. 9 तर वाजले इथेच. कामावर पोचायला 100% आता 10च्या वरतीच वाजणार आहेत. चला मग पूर्ण ब्लॉग बघा आणि लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये राहा. आणि काय चुकी झाली असेल माझ्याकडनं तर समजून घ्या आणि कमेंटमध्ये टाईप करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. मग आता ऋषिकेश बघू शकता खूप पटापट उतरायला सुरुवात केली आहे. फायनली पोचलो आता. मग खाली न वेळ घालवता आता आपण निघूया घरी जायला, कारण इथून आपल्याला घरी न जायचं, डायरेक्ट कामावर जायचे पहिले. तर कामाचा टाईम आहे 9:30 आणि इथंच वाजलेले 9. तर शक्यतो नाही आहे 9:30पर्यंत पोचण्याची, पण ट्राय करूया. 10:15 10:30पर्यंत पोचू कामावर. कॉल करू सरांना विचारू, नाही घातला डायरेक्ट सुट्टी मारू. हां दिलं 40 रुपये येते का? हां 40 नाही तिकीट नाही. दादा तिकीट नाही याला. हां ते बोला तिकीट घे. तर इथं आपण तिकीटच घ्यायला विसरलो. वरती जाऊन आलो तर तिकीट घेतलं नव्हतं. तुम्ही तिकीट घ्यायला विसरू नका कधी, नाही तर डबल तुम्हाला तिकीट पाहायला लागलं असतं. आता जर दादाने तिकीट नसता दिला तर आपल्याला परत तिकीट चार्ज द्यायला लागले असते. तर चला आता निघूया घरी जायला. न वेळ घालता, खूप टाईम पण झाला आहे.
ऋषिकेश पाठी राहायला वाटतं. थांबायला लागेल इथं थोडा त्याच्यावर, कारण तो नवीन आहे ना अजून, मग त्याला असा अंदाज नाही, तो पाठी राहायला वाटतं. ऋषिकेश आला आता डायरेक्ट आपण निघूया घरी जायला, कारण खूप टाईम झाला इथेच. नव्हतं इथेच वाजलेलं आहे. आता कामाला जायला बघूया किती वाजतात. 10:30पर्यंत पोचन मी तिथं. हे बघा आत्ताच आपण गेटमधून एंटर झालो एकविरेच्या आणि कंप्लीट 9:40 वाजलेले आहेत. तर बघूया किती टाईम लागत आहे पनवेलला पोचसपर्यंत. मॅपवर तर 1 तास दाखवता, पण पोचू आपण 1 तासाच्या आतच पोचू. आता इथे ऋषिकेश थांबलेला कॅमेरा चेक करायला, तर केला कॅमेरा चेक. आता निघूया डायरेक्ट घरी जायला. चला घरी जायला आता निघू शकतो. फायनली मित्रांनो आता आपण अर्ध्या तासात पोचू घरी. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला एकदा कमेंट करा, आणि ब्लॉगमध्ये काय चुकी झाली असेल तर सजेशन आणि कमेंट करा एकदा, आणि लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या एकदा चॅनलला. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय.